हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर मागच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल ऑपरेटर पाहिले होते. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर सुद्धा पाहिले होते. तर या लेक्चरमध्ये आपण इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑपरेटर पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर कंडिशनल ऑपरेटर कोणते आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. आधी इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर समजून घ्या. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. तर मित्रांनो, इन्क्रीमेंट ऑपरेटर नावातच समजून घ्या मित्रांनो. इन्क्रीमेंट आहे म्हणजे काहीतरी वाढायले, डिक्रीमेंट ऑपरेटर आणि काहीतरी कमी होईल, असा हा एक ऑपरेटर आहे मित्रांनो. इन्क्रीमेंट ऑपरेटर, याआधी ही लाईन पाहून घ्या. These are two unary operators because it require one operand for doing operation. एकच ऑपरंड म्हणजे एकच व्हेरिएबल लागणार यांना ऑपरेशन करायला. जसं की ए बी हा एकच व्हेरिएबल लागणार यांना ऑपरेशन करायला. तर इन्क्रीमेंट ऑपरेटर पाहून घ्या. इट इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल बाय वन. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल बाय वन. व्हेरिएबल ए ची व्हॅल्यू जर 10 असेल तर ही इन्क्रीज करणार व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल बाय 1 म्हणजे 10 + 1. आता व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबलची काय करणार आहे, 10 + 1 केल्यावर व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ही 11 होऊन जाईल. इथं 1 करा मित्रांनो. 10 + 1 व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, 10 + 1 व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल 11 होऊन जाईल. आता ए ची व्हॅल्यू 11 होऊन जाईल. असंच मित्रांनो ते कसं होणार आहे मित्रांनो ते आपण पाहून घ्या. जर ते ए ची व्हॅल्यू जर 10 असली, व्हेरिएबलची व्हॅल्यू जर 10 असली तर ती 1 होऊन जाईल. 12 असली तर ती 13 होऊन जाईल आणि 10 असली तर ती 11 होऊन जाईल. असं आहे मित्रांनो. तर त्यासाठी सिम्बॉल लागणार कोणता बघा, प्लस प्लस. नुसता प्लस म्हणजे कोणता ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर. आणि जर दोनदा प्लस असेल मित्रांनो व्हेरिएबलच्या नंतर किंवा आधी दोनदा प्लस असेल तर तो कोणता ऑपरेटर, इन्क्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटर. These are two types of increment operator. प्रिफिक्स, प्रिफिक्स म्हणजे आधी लागणारे इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि पोस्ट फिक्स म्हणजे नंतरने लागणारे इन्क्रीमेंट ऑपरेटर. तर पहा, ऑपरेटर रिटर्न बिफोर ऑपरंड इज नोन ॲज प्रिफिक्स. बिफोर ऑपरंड म्हणजे इथं पहा, इथं पहा मित्रांनो, ऑपरेटर यूज ॲज बिफोर ऑपरंड म्हणजे ऑपरंडच्या आधी. ऑपरंड काय, ए. ऑपरंड काय, ए. ऑपरंड काय, बी. हे ए बी काय ऑपरंड्स आहेत. व्हेरिएबल म्हणजेच ऑपरंड्स आणि ऑपरेटर्स कोणतेही स्पेशल सिम्बॉल्स म्हणजे ऑपरेटर्स. आता हे ए आणि बी हे ऑपरंड झाले. इथं पहा, ऑपरंड इज नोन ॲज प्रिफिक्स इन्क्रीमेंट. रिटर्न बिफोर म्हणजे आधी. आधी हे प्लस प्लस हे आधी लिहिलंय ना, म्हणजे हे प्रिफिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटर झालं. हे प्लस प्लस लिहून जर आपण कोणता ऑपरेटर किंवा कोणता ऑपरंड लिहिला तर ते प्रिफिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटर झाला. प्रिफिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटर. आणि जर आपण ऑपरंड आधी लिहून ऑपरेटर्स असे नंतर दोन ऑपरेटर्स प्लस केले आणि ते झाला पोस्ट फिक्स. पोस्ट फिक्स याला म्हणायचं पोस्ट फिक्स. पोस्ट फिक्स इन्क्रीमेंटेशन. प्रिफिक्स इन्क्रीमेंटेशन म्हणजे आधी ऑपरेटर्स हे आधी लावले जाणार आणि पोस्ट फिक्स म्हणजे ऑपरेटर्स हे ऑपरंडच्या नंतरनी लावले जाणार. तर मित्रांनो ते प्रोग्रामद्वारे तुम्हाला समजून जाईल. काही काळजी करू नका, याचा प्रोग्राम घेणार आहेत आपण. जरी तुम्हाला समजलं नसेल हे कशासाठी वापरतात, आता हे प्लस प्लसच कशासाठी वापरलंय, हे काय होणार प्रोग्राम मध्ये, काय चेंजेस होणार, ते सर्व तुम्हाला प्रोग्रामद्वारे समजून जाईल. आधी प्रिफिक्स बघितला, आता इन्क्रीमेंट बघितला, आता डिक्रीमेंट बघू. डिक्रीमेंट मध्ये सुद्धा प्रिफिक्स आणि पोस्ट फिक्स हे दोन टाईप आहेत. प्रिफिक्स आणि पोस्ट फिक्स इथं सुद्धा तोच मिनिंग आहे मित्रांनो. फक्त डिक्रीमेंट ऑपरेटर कोणता, हे मायनस मायनस. डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटर कसा होता, प्लस प्लस. आता डिक्रीमेंट ऑपरेटर कसा झाला, मायनस मायनस. आणि सेम तसंच प्रिफिक्स म्हणजे आधी मायनस मायनस आणि पुन्हा
ऑपरंड. आणि पोस्ट फिक्स म्हणजे आधी ऑपरंड आणि पुन्हा मायनस मायनस, आधी ऑपरंड आणि पुन्हा मायनस मायनस, हा झाला पोस्ट फिक्स. हा झाला प्रिफिक्स. प्रिफिक्स सेम ही तर एक्झाम्पल मध्ये पहा मित्रांनो. प्रिफिक्स डिक्रिमेंट ऑपरेटर रिटर्न बिफोर द व्हेरिएबल. प्रिफिक्स हा व्हेरिएबलच्या आधी लिहिला जातो आणि पोस्ट फिक्स हा व्हेरिएबलच्या नंतर लिहिला जातो. रिटर्न आफ्टर आणि रिटर्न बिफोर असा त्याचा फरक आहे. ही तर थिअरी झाली मित्रांनो. ही थिअरी तुम्हाला जर तुम्हाला मित्रांनो 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारतो, इन्क्रिमेंट अँड डिक्रिमेंट ऑपरेटर, तेव्हा एक्झाम्पल सगळं हे ह्या पानावर जे जे दिसायले मित्रांनो, या पेजवर तुम्हाला जे जे दिसायले, जेवढं दिसायले तेवढं सगळं एक्झाम्पल सहित पेपरमध्ये लिहायचं. मग जर 4 मार्कासाठी आला क्वेश्चन आणि एक प्रोग्राम सुद्धा टाकून यायचा, तर चला तर मग आता तो प्रोग्राम घेणार आहोत आपण. चला तर मग आपण प्रोग्राम घेऊता. चला मित्रांनो आता आपण प्रोग्राम घेऊता. हेडर फाइल्स इन्क्लूड करून घेऊ. हॅश include stdio.h hash include stdio.h int main. सर वाईड मेन करणार नाहीत का तुम्ही? तर नाही, वाईड मेन आपण करणार नाहीत, कारण आपण प्रोग्राम हा साध्या कंपायलर वरती करत आहोत. आपण इथं टर्बो सिलेक्ट केलेला नाही. तुमच्या कॉलेजमध्ये टर्बो वापरतात, आपण हे सिलेक्ट केलेलं नाही. आपण साधं सी सिलेक्ट केला इथं पहा, आणि ते साध्या ह्याच्यावरच करीत आहोत. तुम्ही आधीचे लेक्चर पाहिले असतील, तुम्हाला समजून जाईल. त्यामुळं पहिल्यापासून लेक्चर पाहत चला, ही नम्र विनंती मित्रांनो. आणि इथं RETURN रिटर्न 0 हा कंपल्सरी लिहावाच लागतो मित्रांनो, आणि याला क्लोज करून द्या. याच्यावर प्रोग्राम, मेन प्रोग्राम याच्यावर राहणार आहे मित्रांनो. आता आपण काय करू, पहिल्यांदी इन्क्रिमेंट डिक्रिमेंट करायचं ना. मग आपण 2 व्हेरिएबल घेऊ. एका ह्याच्यावर आपण इन्क्रिमेंट ऑपरेटर परफॉर्म करून एका ह्याच्यावर आपण डिक्रिमेंट ऑपरेटर परफॉर्म करू. 2 व्हेरिएबल घ्यायचे. मग एक व्हेरिएबल घेतला, बी एक व्हेरिएबल घेतला, त्याच्यावर युजर करून घ्यायची का डायरेक्ट टाकायची? चला तर युजर कडून घेऊ. युजर करून घेतल्यावर प्रोग्राम जरा क्लासिक वाटतो. युजर करून इनपुट घेऊ आपण. युजरला मेसेज द्या प्रिंट एफ द्वारा युजरला मेसेज द्या, किंवा एंटर 2 नंबर्स, एंटर एंटर 2 नंबर्स, की युजर तू काय कर, 2 नंबर्स हे टाक, असा मेसेज आपण आउटपुटला दिला. स्कॅन एफ द्वारा ते आउटपुट स्क्रीनवरून खेचून आणून कुठे टाकायचे ते आपल्याला खेचून आणून ते %d मदतीने, %d हे कशाला वापरतात ते तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे मी पहिल्या लेक्चरांमध्येच. %d हेल्पनी आपल्याला ते ऍड्रेस ऑफ ए वरती पहिली व्हॅल्यू टाकायची, आणि दुसरी व्हॅल्यू ऍड्रेस ऑफ कॉमा देऊन दुसरी व्हॅल्यू ऍड्रेस ऑफ बी वरती टाकायची. पहा मित्रांनो, लाईन टू लाईन पाहत चला. इथं काय केलेलं आहे, युजरला मेसेज दिला. युजर मग काय करेन, 2 व्हॅल्यू एंटर करेन. ए वरती पहिली व्हॅल्यू जाईल आणि बी वरती दुसरी व्हॅल्यू जाईल. इथं ए वरती पहिली व्हॅल्यू स्टोअर होईल आणि बी वरती दुसरी व्हॅल्यू कामून स्टोअर होईल, कारण इथे ऍड्रेस ऑफ ए दिलाय ना, ऍड्रेस ऑफ बी दिलंय, म्हणून ए आणि बी वरती व्हॅल्यू स्टोअर होतील. तर मित्रांनो आता आपण काय करू, ए ला इन्क्रिमेंट ऑपरेटर वापरू. हा काय झाला मित्रांनो, पोस्ट फिक्स. याला पोस्ट फिक्स म्हणतात, इन्क्रिमेंट ऑपरेटर वापरला. आणि मित्रांनो बी ला आपण काय करू, बी ला हा डिक्रिमेंट ऑपरेटर वापरू. हा पण झाला पोस्ट फिक्सचा डिक्रिमेंट ऑपरेटर. तर मित्रांनो आता आपण पाहूता ए आणि बी, यांची व्हॅल्यू आपण आउटपुटला डिस्प्ले करूता. प्रिंट एफ द्वारा यांच्या व्हॅल्यूज आपण आउटपुटला डिस्प्ले करूता. रिझल्ट म्हणून नाही, व्हॅल्यूज म्हणून डिस्प्ले करूता. व्हॅल्यू ऑफ
ए इक्वल टू %d. जिथं डिस्प्ले करायची तुम्हाला %d तिथं वापरायचं. आता तुम्हाला ह्या व्हॅल्यू आणि एफच्या मध्ये जर डिस्प्ले करायचे असेल तर %d हा इथे वापरायचा. %d हा इथे वापरायचा. कळलं का मित्रांनो? तुम्हाला जिथे डिस्प्ले करायची, या ऑफच्या नंतर डिस्प्ले करायची, ऑफच्या नंतर डिस्प्ले करायची, ह्या व्हॅल्यूच्या आधी डिस्प्ले करायची, तसं ती करून टाकायचं. मग %d तिथं वापरायचं आणि तिथं कॉमा देऊन कशाची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. ती कॉमा देऊन ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची तो व्हेरिएबल लिहायचा. /n लावलाय मित्रांनो कारण आपल्याला इथं 2 लाईन प्रिंट एफच्या आपण इनपुट करणार आहोत, एका नंतर एक लाईन यावी म्हणून. /nचं काय, न्यू लाईन, /n न्यू लाईन साठी वापरतात मित्रांनो. आता ही लाईन या लाईनीच्या खाली येईल मित्रांनो. आता पाहू तर मित्रांनो, आता आउटपुट कसं यायला पाहिजे मित्रांनो ते पहा. रन करू तर प्रोग्राम. हे पहा मित्रांनो, आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. पहिली व्हॅल्यू आपण ए वरती टाकणार आहोत, ती 50 व्हॅल्यू टाकणार आहोत. दुसरी व्हॅल्यू आपण बी वरती टाकणार आहोत, ती सुद्धा 50 व्हॅल्यू टाकणार आहोत. मित्रांनो आता आपण काय केले ते सविस्तर पहा. आपण ए वरती 50 व्हॅल्यू टाकलेली आहे, ए ला काय केलेलं आहे आपण इन्क्रीमेंट केलेलं आहे आणि बी ला डिक्रीमेंट केलेलं आहे. ए ला इन्क्रीमेंट केलेलं आहे म्हणजे काय होणार, ए ची व्हॅल्यू 1 नी वाढणार आणि बी ला डिक्रीमेंट केलेले त्यांनी काय होणार, बी ची व्हॅल्यू 1 नी कमी होणार. पहा एंटर दाबतो, आता रिझल्ट पहा. हे पहा मित्रांनो, आपण ए ची व्हॅल्यू काय टाकली होती, ए ची व्हॅल्यू काय टाकली होती 50, बी ची व्हॅल्यू पण 50 टाकली होती. आपण इथं पहा मित्रांनो, इथं आपली चुकी झाली. इथं बी टाकाय पाहिजे. इथं आपण आउटपुटच्या मेसेज मध्ये बी टाकाय पाहिजे. इथं बी आहे समजून घ्या. ते आता मी चेंज करतो जो आउटपुट स्क्रीनवर. आधी हे समजून घ्या. 50 + 1 इथं इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरलंय ना, म्हणजे काय करणार ते इथं इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरलंय ना, मग काय करणार 50 + 1 51 करून टाकणार. 51 आन्सर आले का बघा. ए ला डिस्प्ले केला 51 आणि इथं 50 बी ची व्हॅल्यू काय आहे 50 आणि बी मग काय आहे इथं 49 कसा आला, कारण की आपण ए ला डिक्रीमेंट ऑपरेटर वापरला आहे, म्हणजे 1 नी व्हॅल्यू कमी होणार. इथं 1 नी व्हॅल्यू प्लस होणार आणि इथं 1 नी व्हॅल्यू मायनस होणार. 50 - 1 49 आन्सर आले का बघा 49. हे असं झाले मित्रांनो. इथं पहा मित्रांनो, इथं काय झालं, तुम्ही एंटर केली, कोणती व्हॅल्यू एंटर करा तुम्हाला आन्सर येऊन जाईल त्याचे. इथं बी करा, मी म्हणलं होतं तुम्हाला इथं बी करा. आता तुम्ही काय करा मित्रांनो, व्हॅल्यूज जरा बदलून पहा. आपण दोन्हीची 50-50 दिली ना, आता व्हॅल्यूज जरा बदलून पहा. कंपाईल झालेला आहे, रन झालेला आहे सक्सेसफुली. आता व्हॅल्यू काय टाकू आपण 10 टाकू ए ची. एंटर दाबू. आता बी ची व्हॅल्यू काय टाकू आपण, बी ची व्हॅल्यू 15 टाकू आपण. चला आन्सर काय यायला पाहिजे, ए ची व्हॅल्यू आता 1 नी वाढायला पाहिजे, म्हणजे 10चं काय 11 व्हायला पाहिजे आणि बी ची व्हॅल्यू 1 नी कमी व्हायला पाहिजे, 15चं 14 व्हायला पाहिजे. आन्सर बघू काय येते. पहा मित्रांनो, आन्सर आपलं बरोबर आलेलं आहे. ए ची व्हॅल्यू ही 11 झाली आहे, 1 नी वाढली आहे आणि बी ची व्हॅल्यू 14 झाली आहे, म्हणजे 1 नी कमी झाली आहे. इथं तुम्ही पहा ही कशी कमी झाली, ती ऑपरेटर्स वापरलेत ना आपण. ऑपरेटर्सचा जादू आहे मित्रांनो. ते ऑपरेटर्स जिथं जिथं वापरतात तिथं तसं होईल मित्रांनो. हे पहा ऑपरेटर्स कसे वापरलेत आपण, त्यामुळं हे कमाल होत आहे मित्रांनो. इथं जर तुम्ही प्लस वापरलं तर आता बीची सुद्धा काय होणार 1 नी वाढणार मित्रांनो. बीची सुद्धा व्हॅल्यू 1 नी वाढणार आणि इथं जर तुम्ही मायनस वापरलं तर ए ची व्हॅल्यू 1 नी कमी होणार. तर मित्रांनो हे असं सुद्धा वापरतो शकतो आपण. हे तर झालं पोस्ट फिक्स. इकडून लावणे म्हणजे पोस्ट फिक्स आणि इकडून लावणे म्हणजे प्रिफिक्स. ह्याच्या आधी ऑपरंटच्या आधी लावणे म्हणजे प्रिफिक्स. सेमच आन्सर राहतो मित्रांनो प्रिफिक्सचं आणि पोस्ट फिक्सचं. फक्त कधी लावतो ते मान्य करते मित्रांनो. आता इथं पहा ह्याचा आन्सर तेच घेऊ आपण. एक्झाम्पल ए ची व्हॅल्यू आपण 10 टाकू, बी ची व्हॅल्यू आपण 15 टाकू. आन्सर काय येतो तेच सेम आन्सर आलेला आहे मित्रांनो 14 आणि 11. ए ची व्हॅल्यू 11 आलेली म्हणजे 1 नी वाढलेली आहे, बी ची व्हॅल्यू 1 नी कमी झालेली आहे. ते सेम आन्सर आले मित्रांनो. फक्त काय झालं मित्रांनो, इथं 2 पद्धती आहेत. तुम्हाला म्हणलं नाही का 2 पद्धती, एक प्रिफिक्स आणि एक पोस्ट फिक्स. प्रिफिक्स म्हणजे ह्याच्या आधी लागणार, ऑपरंटच्या आधी लागणार. पोस्ट फिक्स म्हणजे ऑपरंटच्या नंतर, म्हणजे ए
प्लस प्लस ह्याच्या आधीचं एक्झाम्पल तुम्ही पाहिलं ना, ए प्लस प्लस असं होतं का, आणि बी मायनस मायनस हे असं होतं का, त्याला पोस्ट फिक्स म्हणतात. पोस्ट फिक्स म्हणतात. आणि याला इकडं प्रिफिक्स म्हणतात. PRE फिक्स, प्रिफिक्स म्हणतात. होप की तुम्हाला समजले असेल मित्रांनो. काय नाही, इन्क्रीमेंट ऑपरेटर ही एकनी व्हॅल्यू वाढवतो आणि डिक्रीमेंट ऑपरेटर एकनी व्हॅल्यू कमी करतो. तर चला तर मग आपला पुढचा ऑपरेटर पाहूता. तर मित्रांनो आता आपला पुढचा ऑपरेटर हा कंडिशनल ऑपरेटर आहे. कंडिशनल ऑपरेटर. या कंडिशनल ऑपरेटर मध्ये काय होतंय मित्रांनो, कंडिशनल ऑपरेटर नावातच पहा मित्रांनो, कंडिशन राहणार आहे. जसं की आपण इफ हे तर एक्झिक्यूट होणार, नाहीतर एल्स, नाहीतर हे तर, असं जसं कंडिशन केली का, सेम इफ एल्स सारखं समजून घ्या कंडिशनल ऑपरेटर. इफ एल्स हे स्टेटमेंट कसं होतं कंडिशनल ऑपरेटर, इफ एल्स कसं कंडिशन साठी वापरत होतात, सेम हे हा ऑपरेटर कंडिशन साठी वापरतात. इतर सुद्धा दोन कंडिशन दिली जातात. ही एक कंडिशन दिली जाते एक्सप्रेशन 1 आणि ही एक कंडिशन दिली जाते एक्सप्रेशन 2. मध्ये काय राहतं, कोलन राहते मित्रांनो. लक्ष द्या, इथं सिंटॅक्स वर लक्ष द्या. 2 मार्कासाठी याचा प्रश्न तुम्हाला सिंटॅक्सला येणार म्हणजे येणार. मी तुम्हाला व्हिडिओज जेव्हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतो का तेव्हा सांगत आहे की कोणते कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, कोणते कोणते प्रश्न किती मार्काला येणार आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी सिंटॅक्स, ह्याचा सिंटॅक्स विचारला जातो 2 मार्कासाठी. राईट द सिंटॅक्स ऑफ कंडिशनल ऑपरेटर इन सी लँग्वेज असा विचारला जातो. तेव्हा हे ग्रीन कलरचा बॉक्स दिसायला का, ह्या ग्रीन कलरच्या बॉक्स मध्ये जे काय काय आहे ते लिहून टाकायचं मित्रांनो सगळं. तर पहा इथं कंडिशनल ऑपरेटर इज ऑल्सो कॉल्ड एज टर्नरी ऑपरेटर. ही तर त्याची थिअरी झाली मित्रांनो. कंडिशनल ऑपरेटर इज ऑल्सो कॉल्ड एज टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर म्हणजे कोणता, टर्नरी ऑपरेटर म्हणजे कोणता, हा हे ऑपरेटर म्हणजे टर्नरी ऑपरेटर. सिम्बॉल्स कोणते कोणते यूज होते मित्रांनो इथं, हे पहा इथं असा क्वेश्चन मार्क आणि कोलन हे 2 सिम्बॉल्स यूज होते ह्याच्यात मित्रांनो. याला क्वेश्चन मार्क म्हणतात आणि याला कोलन म्हणतात. इज नोन ॲज कंडिशनल ऑपरेटर. इथं तुम्ही कंडिशन टाकायची, म्हणजे इफ ए ग्रेटर दॅन बी, इफ बी ग्रेटर दॅन सी, इफ सी ग्रेटर दॅन डी असं कंडिशन टाकायची आणि कोलनच्या इकडं एक्सप्रेशन 1 लिहायचा आणि कोलनच्या तिकडं एक्सप्रेशन 2 लिहायचा. तर सिंटॅक्स तुम्हाला बहुतेक समजला असेल. तर याचा प्रोग्राम सुद्धा बघणार आहोत आपण कोणतीच गोष्ट अशी शिकणार नाही, A to Z आपण प्रोग्रामद्वारे शिकणार आहोत. कारण ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे मित्रांनो. याला प्रत्येक बारीस आपल्याला प्रोग्राम घ्यावंच लागतील. इट यूज 3 ऑपरंड्स फॉर मेकिंग एक्सप्रेशन. 3 ऑपरंड्स कोणकोणते, एक एक्सप्रेशन ए साठी, एक्सप्रेशन 2 साठी, कंडिशन ऑपरेटर साठी एक. 3 ऑपरंड्स यूज होते तिथं, ए बी आणि सी. ए बी आणि सी इथं पहा 3 ऑपरेटर्स यूज झाले आहेत. इथं काय केले, ए ग्रेटर दॅन बी आहे का बघितलंय, क्वेश्चन मार्क मध्ये लावलाय. आणि एक्सप्रेशन 1 हे झालं एक्सप्रेशन 1, हे झालं एक्सप्रेशन 2. ए जर ग्रेटर दॅन बी असेल तर एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होणार आणि ए जर स्मॉलर दॅन बी असेल तर एक्सप्रेशन 2 एक्झिक्यूट होणार. म्हणजे इथं काय झाले बघा, ए काय, एची व्हॅल्यू काय 10 आहे. ए ग्रेटर दॅन बी कंडिशन ट्रू झाली म्हणजे एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट झालं. मग आता 10 प्लस 10 केले इथं, 10 प्लस 10 सी ची व्हॅल्यू काय झाली 20 असं झालं मित्रांनो इथं. तर होप की तुम्हाला समजले असेल. इथं पहा, हेच सांगितलं इथं सुद्धा हेच सांगितलेलं आहे मित्रांनो. खाल्ल्या लाईनीत ए ग्रेटर दॅन बी ही जर ट्रू असली तर ही एक्सप्रेशन एक्झिक्यूट होणार, ए प्लस 10 एक्झिक्यूट होणार आणि रिझल्ट काय येणार, रिझल्ट काय येईना ती सी वरती स्टोर होणार. ह्याचा रिझल्ट काय येणार, ए प्लस ए काय झालं 10 प्लस 10 काय झालं 20 आणि ते रिझल्ट सी मध्ये स्टोर झालेला आहे मित्रांनो. इफ कंडिशन इज ट्रू द प्रोग्राम कंट्रोल एक्झिक्यूट एक्सप्रेशन 1 अदरवाइज एक्सप्रेशन 2. बहुतेक तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. आपण आता काय करू, प्रोग्रामद्वारे हे समजून घेऊ. चला तर मग आपण प्रोग्राम बघू. तर मित्रांनो आता आपण कंडिशनल ऑपरेटरचा प्रोग्राम बघणार आहोत. तर कंडिशनल ऑपरेटरसाठी आपण ए बी आणि सी
हे 3 व्हेरिएबल डिक्लेअर करून घेणार आहोत. हे टर्नरी आहे म्हणजे याला 3 व्हेरिएबल लागणार. आपण ह्याच्या थिअरीमध्ये बघितलं कंडिशनल ऑपरेटर इज ए टर्नरी ऑपरेटर म्हणजे याला 3 व्हेरिएबल लागणार. युनरी म्हणजे 2 व्हेरिएबल, टर्नरी म्हणजे 3 आणि युनरी म्हणजे 2. हे लक्षात राहू द्या मित्रांनो, हे तुम्हाला आता सांगितलं मी. तर व्हॅल्यूज काय करू आपण, व्हॅल्यूज युजर कडून घ्यायच्या का हो? नाही, व्हॅल्यू काय करू आपण, बरं व्हॅल्यूज युजर कडून घेऊ. चला तुमची इच्छा. म्हणजे प्रोग्राम कसा आपला कॉम्प्लेक्स, एक्झाम मध्ये प्रोग्राम कॉम्प्लेक्स असे लिहायचे नाहीत, प्रोग्राम असे सुटसुटीत छान छान बारीक बारीक प्रोग्राम लिहायचे. तर चला मग युजर कडूनच इनपुट घेऊ. हे सोपं जाईल, तुम्हाला बहुतेक समजेल युजर कडून कसं इनपुट घ्यायचं बरोबर. तर आता युजर कडून इनपुट घेतलं, हे तर मागच्या प्रोग्रामचं झालं, हे आपण डिलीट करू. आता काय करायचं, आता कंडिशन लावायची मित्रांनो. ए आधी काय कंडिशन ऑपरेटर सिंटॅक्स काय होता मित्रांनो, सिंटॅक्स आधी आठवायचं. सिंटॅक्स काय होता, कंडिशन लावायची म्हणजे सी इक्वल टू कंडिशन लावायची आधी. ए हा ग्रेटर दॅन आहे का बी पेक्षा, ए हा ग्रेटर दॅन आहे का बी पेक्षा. नंतर सिंटॅक्स मध्ये काय होतं, हा प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क, सिंटॅक्स मध्ये क्वेश्चन मार्क होता. आणि मग एक्सप्रेशन वन काय देऊ आपण, ए प्लस 10 हे एक्सप्रेशन दिलं आहे आपण. त्यानंतर काय होतं, सिंटॅक्स मध्ये कोलन होतं. सिंटॅक्स मध्ये सिंटॅक्स आठवत राहा मित्रांनो, सिंटॅक्स इथं स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले होत राहील सिंटॅक्स, तो सिंटॅक्स आठवत राहा. मी तुमच्या माहितीसाठी स्क्रीनवर सिंटॅक्स डिस्प्ले केला आहे. तर मोबाईलच्या स्क्रीनवर तुमच्या इथं बी प्लस 10. आता इथं काय होईल मित्रांनो, जर ही कंडिशन ट्रू झाली, युजरनी जर ए ची व्हॅल्यू मोठी दिली बी पेक्षा, तर हे एक्सप्रेशन एक्झिक्यूट होणार. आणि युजरने जर ए ची व्हॅल्यू छोटी दिली बी पेक्षा, तर हे एक्सप्रेशन एक्झिक्यूट होणार मित्रांनो. तर पहा, तर मग आता इथं सी डिस्प्ले करू आपण, कारण की व्हॅल्यू आपण सी वरती स्टोअर करायलो ना, या सगळ्याची व्हॅल्यू आपण सी वरती स्टोअर करायलो ना, या सी सगळ्याची व्हॅल्यू सी व्हेरिएबल या सी व्हेरिएबल वरती स्टोअर होईल. म्हणून प्रिंट एफ करून आपण रिझल्ट हा सी वरती स्टोअर करत आहोत. पर्सेंट आधी /n लावू. /n हे न्यू लाईन साठी वापरते, तुम्हाला माहिती. रिझल्ट हा आपण %d वरती स्टोअर करू आणि इथं सी डिस्प्ले करून टाकू. डिस्प्ले कसं करतात, कॉमा देऊन त्या व्हेरिएबल लिहिते तिथं डिस्प्ले करायसाठी. डिस्प्ले कसं करते तुम्हाला समजलं ना मित्रांनो, कॉमा देऊन व्हेरिएबल डिस्प्ले होते. मग ह्या %d च्या जागी ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले होऊन जाईल, रिझल्ट इक्वल टू सी ची व्हॅल्यू येऊन जाईल मित्रांनो. तर आता आपण आउटपुट पाहूता, आधी आउटपुट पाहूता, नंतर मी तुम्हाला प्रोग्राम समजून सांगतो. मी ए ची व्हॅल्यू आपण 6 टाकूया, बी ची व्हॅल्यू आपण 10 टाकूया. तर पहा आउटपुट काय आले मित्रांनो, रिझल्ट इज इक्वल टू 20 कसं आलं मित्रांनो. चला तर मग आता ते पाहूता, रिझल्ट 20 कसं आलं, आन्सर 20 कसं आलं. तर मित्रांनो आता काय केलं, युजरने काय केलं, ABC हे 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले. कोणत्या डाटा टाईप मध्ये, इंटिजर डाटा टाईप मध्ये. आपण इंटिजर व्हॅल्यू घेत असतो ना, म्हणून इंटिजर डाटा टाईप मध्ये डिक्लेअर केली. इंटिजर व्हॅल्यू घेण्याने युजर कडून घेतली व्हॅल्यू ए ची आणि बी ची. त्यानंतर सी. आता इथं पहा मी इथं पहा याचं एक्सप्रेशन हे कसं होतं ते सांगतो. सी इक्वल टू ए ग्रेटर दॅन बी. तर एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होणार आणि एक्सप्रेशन 2 ही जर ट्रू असेल तर एक्सप्रेशन 1 आणि फॉल्स असेल तर एक्सप्रेशन 2 असं एक्झिक्यूट होणार मित्रांनो. आता पहा मित्रांनो, ए ची व्हॅल्यू काय आहे हो मित्रांनो, ए ची व्हॅल्यू काय एंटर केली आपण 6 बरोबर. बी ची व्हॅल्यू आपण काय एंटर केली होती आउटपुट मध्ये तिकडं
10 व्हॅल्यू एंटर केली होती, बी ची व्हॅल्यू आपण एंटर केली होती ना 10 व्हॅल्यू, तर ते 20 आन्सर आलं ना. तर इथं पहा ए इज लेस दॅन 6 म्हणजे 6 लेस दॅन ए इज लेस दॅन बी म्हणजेच 6 लेस दॅन 10. 6 लेस दॅन 10 आहे का? नाही सॉरी, 6 इज ग्रेटर दॅन 10 आहे का? सॉरी मित्रांनो, 6 इज ग्रेटर दॅन 10 आहे का? हे पहा, ग्रेटर दॅन 10 आहे का मित्रांनो? नाही. मग ही कंडिशन काय झाली? फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली म्हणजे ही कंडिशन काय झाली? फॉल्स झाली. फॉल्स झाल्यावर ही एक्सप्रेशन 1 ट्रू झाल्यावर एक्झिक्यूट होते, एक्सप्रेशन 2 हे फॉल्स झाल्यावर एक्झिक्यूट होते. फॉल्स झाल्यावर कोणतं एक्सप्रेशन एक्झिक्यूट झालं? 2 एक्सप्रेशन. 2 एक्सप्रेशन कोणतं? ही एक्सप्रेशन 1 होतं. ही एक्सप्रेशन 1 ही ए प्लस 10 आणि एक्सप्रेशन 2 हे बी प्लस 10. एक्सप्रेशन 1 आणि एक्सप्रेशन 2 ला असा हे कोलन आहे का? हे सेपरेट करतो. एक्सप्रेशन 1 ला एक्सप्रेशन 2 च्या मध्ये हे कोलन राहतो, ते त्याला सेपरेट करतो. एक्सप्रेशन 2 काय होतं? बी प्लस 10. बी काय होतं? बी काय युजरनी इनपुट दिलं? 10. मग बी काय? बी ची व्हॅल्यू 10 प्लस 10 ही काय झाली? 20 आणि ही 20 व्हॅल्यू या सी वरती गेली मित्रांनो. या सी वरती ही 20 व्हॅल्यू ही आली. ही 20 व्हॅल्यू आली सी वरती. सी ची व्हॅल्यू 20 ही आउटपुटला आली का मित्रांनो? रिझल्ट इज इक्वल टू 20. रिझल्ट इज इक्वल टू 20 ही आउटपुटला आली का? हो. तर तुम्ही म्हणता सर एच का म्हणून एक्झिक्यूट झालं नाही? जर इथं जर व्हॅल्यू जर तुम्ही 10 पेक्षा जास्ती असली, समजा 11 असती इथं व्हॅल्यू, तर ए एक्सप्रेशन एक्झिक्यूट झालं असतं. ए एक्सप्रेशन एक्झिक्यूट होऊन आपण आता 11 व्हॅल्यू टाकूया एची आणि मग बघूया. आधी बघूया आउटपुट काय येते. इथं आपण हँड रन करून बघू त्या आउटपुट काय येते. एची व्हॅल्यू 11 टाकली समजा आपण, युजरने आता एची व्हॅल्यू 11 टाकली. मग इथं काय झालं? ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे 11 इज ग्रेटर दॅन 10. ही तर कंडिशन ट्रू झाली. वा वा वा, कंडिशन ट्रू झाली. मग आता कंडिशन ट्रू झाली म्हणल्यावर एक्सप्रेशन 1 हे एक्झिक्यूट होणार. एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होणार म्हणजे ए प्लस 10 हे एक्सप्रेशन एक्झिक्यूट झालं. ए ची व्हॅल्यू काय टाकली युजरनी? 11 टाकली. 11 प्लस 10 21 झालं. मग रिझल्ट काय येईल? RESULT. रिझल्ट काय येईल? रिझल्ट 21 येईल. रिझल्ट 21 येईल. याचा सी ची व्हॅल्यू 21 येईल. कळलं का मित्रांनो? तर आता आउटपुटला आता करून बघू. ए ची व्हॅल्यू 11 टाकून बघू. आता ह्या बारीस रन करू आता परत. ए ची व्हॅल्यू काय टाकायची ती? 11. एंटर दाबा. बी ची व्हॅल्यू काय टाकू आपण? 10. पहा मित्रांनो, रिझल्टला आलेला आहे 21. मी म्हणलो होतो तसंच आन्सर 21 आलेला आहे. तर होप की तुम्हाला समजलं असेल. काय आहे मित्रांनो, हे सगळं सी वरती स्टोअर होणार. सी वरती ही सर्व स्टोअर होणार. सी वरती ते सर्व स्टोअर होणार. जर ही कंडिशन ट्रू असेल तर एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होणार आणि ही कंडिशन जर फॉल्स असेल तर एक्सप्रेशन 2 एक्झिक्यूट होणार. म्हणजेच हे बी प्लस 10 इथे काही टाकू शकतो एक्सप्रेशन मध्ये. आपल्याला खूप सारे प्रोग्राम्स आणखीनही बघायचे आहेत. हे जस्ट एक सांगितलं. ह्याचा सिंटॅक्स लक्षात ठेवा. आधी कंडिशन राहणार, पुन्हा क्वेश्चन मार्क राहणार. आधी कंडिशन टाकायची कोणतीही कंडिशन टाकायची. आधी आपण कोणती अशी कंडिशन टाकून द्यायची. पुन्हा क्वेश्चन मार्क राहणार. पुन्हा मग एक्सप्रेशन 1 राहणार. एक्सप्रेशन 1 मध्ये काही देऊ शकतो. एक्सप्रेशन 1 आता इथं एक्सप्रेशन 1 मध्ये काही देऊ शकतो. कोलन द्यायचा आणि एक्सप्रेशन 2 देऊ शकतो. एक्सप्रेशन 2 आणि ह्याला क्लोज करून टाकायचं. असं त्याचा सिंटॅक्स राहणार. मित्रांनो तुम्ही म्हणता ए प्लस बीच का ए प्लस 10च का केलंय? इथं दुसरं काही करू शकतो का? हो. तर मित्रांनो आता इथं आपण प्रोग्रामला जरा इंटरेस्टिंग बनवूया. आपण मागच्या ह्याच्यात काय केलं? ए प्लस प्लस हा ऑपरेटर पाहिला. ए प्लस प्लस हा ऑपरेटर पाहिला आणि बी प्लस प्लस हा ऑपरेटर पाहिला. हा ऑपरेटर पाहिला. हा इन्क्रीमेंट ऑपरेटर, पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि हा पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर बीचा पाहिला. तर आता हा रन होईल का प्रोग्राम? तर डेफिनेटली हा प्रोग्राम रन होईल. आउटपुटला काय टाकू आपण आता? 11 व्हॅल्यू टाकू.
बी ची व्हॅल्यू काय टाकू आता 5 व्हॅल्यू टाकू. आता आउटपुटला काय यायला पाहिजे मित्रांनो, रिझल्ट इक्वल टू 12 यायला पाहिजे. रिझल्ट इक्वल टू 12. इथं मिस्टेक झाली आपल्या मित्रांनो, ते तिथं आउटपुटला आउटपुटला पहा मित्रांनो मिस्टेक झालेली आहे. ए प्लस प्लस घेऊन इथं असं केल्याचं. इथं पहा ए ची व्हॅल्यू काय टाकली आपण 11, बी ची व्हॅल्यू 5. मग एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट व्हायला पाहिजे ना, ए प्लस प्लस व्हायला पाहिजे. परत पाहूता आउटपुटला. आता व्हॅल्यू चेंज करा, 5 व्हॅल्यू टाका आणि बी ची व्हॅल्यू 10 टाका. 10. बहुतेक हे एक्झिक्यूट होईना झालेत मित्रांनो, हे तर 1 ने वाढायला पाहिजे पण हे एक्झिक्यूट होईना झाले. एक्सप्रेशन तिथं होईना झाले याचं. असं टाका +1 टाका. +1 टाका. इथं हे ऑपरेटर मध्ये ऑपरेटर असे वापरू शकत नाहीत मित्रांनो, हे एक त्याचा ड्रॉबॅक आहे. इथं एक ऑपरेटर चालू आहे ना आधीच, हा ऑपरेटर चालू आहे ना, म्हणून तो ऑपरेटर वापरता येत नाही. इन्क्रीमेंट ऑपरेटर आपल्याला इथं वापरता येणार नाही. इथं असं टाका. आता पहा 11, इथं पहा 10. आता पहा 12 व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो. इथं काय झालं, 11 टाकली ना, 11 म्हणजे एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होणार, कारण ही कंडिशन ट्रू झालेली. 11 हा 10 पेक्षा जास्ती आहे. एक्सप्रेशन 1 म्हणजे 10 प्लस 11 व्हॅल्यू टाकली, 11 + 1 12. रिझल्ट सी ची व्हॅल्यू काय आली 12. होप की तुम्हाला आजचा प्रोग्राम समजला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अँड बाय बाय.